क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी पाहायला मिळाला आणि अगदी त्याच वेळेला सहारा शिवकर संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेलं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय उत्तम पाटील मागील सामन्यामध्ये एक चमकदार कामगिरी करणारा हा खेळाडू, एक फ्लाइंग स्टार्ट आपल्याला संघाला मिळवून दिली. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर प्रणय मात्रे, दोन सर्वोत्तम खेळाडूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकानं चौकाराची हॅट्रिक, एकानं षटकाराची हॅट्रिक आपल्या नावावरती केली आहे. अनेक विक्रम आज आपण या पहिल्या रजनीमध्ये पाहिले. इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. पहिले षटक हाताळलं जाते. गोलंदाज आहेत जितू ठाकूर. पहिला चेंडू थोडंसं दिशा भरकटले गेलेत. खरं तर हा सामना महत्त्वपूर्ण आहे. सुपर 12 मध्ये कोणता संघ क्वालिफाय होणार याकरताची ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज उद्घाटन सोहळ्या प्रसंगी आपण पाहिलं सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते मात्र या स्पर्धेचा शुभारंभ झाला. यावेळेला उत्तमची बॅट मात्र मैदानाच्या आतमध्ये बोलायला सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र खेचला जातोय खणखणीत चौकार. या ठिकाणी या खेळाडूला जर तुम्ही संधी द्याल ना, गौतमी पाटील तर कातील आहेलच, परंतु हा फलंदाज असा आहे ना की गोलंदाजांची पिसा काढण्यामध्ये माहीर असणार आहे. मागील षटकामध्ये जीवनदान दिलं होतं मागील सामन्यामध्ये आणि या खेळाडूनं विस्फोटक खेळ मैदानावरती दाखवलेला. यावेळेला थोडासा स्वतःशी नाराज आहे, पुटपुटतोय, बडबडतोय. चूक झाली आहे हे त्यानं ओळखलंय. खरं तर ॲज अ फलंदाज तुम्ही काय चुकलात हे तुम्हाला ओळखता येणं गरजेचं आहे. अगदी एक्झॅक्टली स्क्रीनवरती आपण पाहू शकतो की रोष पाहायला, कारण चांगली संधी होती होता. केवळ वेट अँड वॉचचं क्रिकेट करणं, शरीराच्या जवळ चेंडू येऊ देणं, त्यानंतर बॅटचा फेस ओपन करणं. टेक्निकली उत्तमला आपण खूप चांगला स्ट्रॉंग होताना पाहतोय. यावेळेला पॅडलाईनला चेंडू होता. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतात, तोपर्यंत मात्र सिंगल या ठिकाणी धावफलकावरती अंकित केली जाते. असं नाही आहे की प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला चौकार आणि षटकार मिळणार. काही वेळेला तुम्हाला एकेरी आणि दुहेरी धावांवरती देखील विश्वास दर्शवावा लागेल. स्वर्गीय महादेव टोपले, सहारा शिवकर आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र हर्षल परी 11, शनिकृपा कोपरा. या दोन संघादरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावांकरता संघर्ष आणि तो धावा रोखण्याकरता देखील संघर्ष मैदानावरती पाहायला मिळतोय. यावेळेला प्रणयसाठी जोरकस फटका लगावण्याचा मानस होता. इथे मी म्हणेन की ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवर दाखवण्याचा प्रयत्न, परंतु या प्रयत्नाला मिळतंय अपयश. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू आहे. मात्र त्या अगोदर जर आपण पाहिलं तर बॅटला ब्रश करून हा चेंडू शरीरावरती आदळलाय. सिंगल मात्र धावफलकावरती आले. 5 चेंडू आतापर्यंत या षटकात फेकले गेले, ज्यापैकी पहिला चेंडू अवांतर होता. म्हणजे 4 चेंडूंमध्ये तब्बल धावा खर्च केल्यात, त्या 7 धावा. थोडासा धावांचा ओघ हा कमी आहे, परंतु उत्तम जोपर्यंत मैदानावर आहे. एक फटका त्याच्या बॅटमधून येण्याची देरी आहे. यावेळेला मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येणार, जेल कंप्लीट होईल का नाही. चेंडू आवाक्याच्या बाहेर, पंचांचा इशारा, लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. या ठिकाणी उत्तमोत्तम कामगिरीसाठी ओळखला जाणारा खेळाडू नावारूपाला साजेसा खेळ मात्र मैदानावरती साकारतोय. उत्तमच्या बॅटमधून येतोय एक उत्तुंग षटकार, मच निडेड सिक्सर ज्याला म्हटलं जातं. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभा करण्याचा मानस आणि त्यामधून आलेला हा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. षटकारानं संघ पुढे सरकलाय. धावा तवकालकावर 13 रन्स. यावेळेला बॅकफुटला थोडंसं बॉडी वेट ट्रान्सफर केलं. खरं तर मिड विकेट आणि कॉर्नर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीपला प्रोटेक्शन. सिंगल मात्र धावफलकावरती येते. शेवटच्या चेंडूवरती सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली आहे. उत्तमचा जर आपण विचार केला ना तर ही इज अ बिझी क्रिकेटर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर धावा धावफलकावरती येणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघ ताकदवर आहे. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या 5 षटकांमध्ये 81 ही या संघाच्या नावावरती आहे. अशा संघासमोर टार्गेट सेट करायचं असेल तर एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल, याची पुरेपूर जाणीव या दोनही सलामीच्या फलंदाजांना. चर्चा होते आहे, विचार विनिमय होतं मैदानाच्या आतमध्ये, रणनीती आखल्या जात आहेत आणि या दरम्यान मात्र एंडचा बदल होत असताना गोलंदाजाची निवड केली जाते. खरं तर कोपरा संघ एक शिस्तबद्ध संघ म्हणून ओळखला जातो. खरं तर या संघामध्ये अनेक असे खेळाडू आहेत की ज्यांच्याकडे लेदरचा अनुभव देखील आहे आणि लेदर म्हटलं किंबहुना टेनिस क्रिकेट म्हटलं तर त्याच्यामध्ये शिस्त ही सर्वाधिक महत्त्वाची असते. एक अतिशय शिस्तप्रिय
संघ म्हणून कोपरा संघाची या संपूर्ण पंचकृषीमध्ये ओळख आहे. कोणत्याही प्रकारचा वादविवाद त्यांच्याकडून नसतो. पंचांच्या निर्णयाचं नेहमीच स्वागत करत असतात आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट हे नेहमीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आहे. यावेळेला मागील सामन्याचा हिरो अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी दुर्गेश या ठिकाणी गोलंदाजीच्या बहुल्यावर. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थोडासा स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. पहा वातावरणातील जो ओलसरपणा आहे ना, जो ड्यू फॅक्टर आहे त्याचा पुरेपूर वापर केला जातोय. विकेटवरती देखील आता थोडीशी हरकत आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाली आहे. गारवा जास्त आहे. आजच्या रजनीतील ही अंतिम लढत आहे, त्यामुळे प्रेक्षकांची संख्या देखील मर्यादित आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावेळेला जोरकस फटका लगावलाय. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि इथून मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता चौकार. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत. खरं तर अशा प्रकारच्या गीतांना जे प्रेक्षक आहेत ना, त्या प्रेक्षकांचं देखील निखळ मनोरंजन होत असतं. परंतु फलंदाज उत्तम, ज्या कॉन्फिडंटनं त्याला स्ट्राईक आपल्याकडे ठेवली होती तो कॉन्फिडन्स मात्र पाहायला मिळतोय. आणखीन एक दमदार येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून खणखणीत चौकार. फलंदाजाकडे फक्त ताकद नाहीये तर कलात्मकता देखील आहे. मागील फटक्यावरती आपण पाहिलं तर अक्षरशः नटराज मुद्रेमध्ये आला आणि कमालीचं टायमिंग दाखवलं. ही क्रिकेटची ताकद आहे, नजाकत आहे. यावेळेला सरळ बॅटनं खेळलाय, ओळखलं एक्झॅक्टली फिल्डर कुठे आहे, जज केलाय आणि त्यानंतर मात्र भिरकावून दिलाय लॉंग ऑन लॉग ऑफच्या वरून ॲज अ स्ट्रेट ॲज एरो षटकार. या ठिकाणी कलात्मकता, ताकद, नजाकत सर्व काही या इनिंगमध्ये दर्शवत असताना उत्तमोत्तम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्या नावारूपाला साजेसा खेळ या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात. सुधीर आमच्यापर्यंत माहिती देतात. इट्स 28 रन्स ऑन द बोर्ड. बोथ द ओपनर स्टिल ऑन द ग्राउंड. दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र दुर्गेशवरती हल्ला बोल केला गेलाय. पहिला चेंडू जरूर निर्धाव आला होता दुर्गेशचा, परंतु त्यानंतर मात्र गॅपमध्ये चेंडू ढकलणं, ताकदीचा वापर करणं, कलात्मकतेचं दर्शन घडवणं हे सर्व काही आपल्याला उर्वरित 3 चेंडूवरती पाहायला मिळालं आहे. 2 चौकार 1 षटकार आलाय. लगातारचे आलेले हे आक्रमण आणि या आक्रमणातून स्वतःला कशा पद्धतीनं सावरलं जाणार. खरं तर 4 षटकांची ही लढत आहे आणि 40+ धावा या धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल यावेळेला. आता मात्र फलंदाजाला जणू चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसतोय, कारण प्रत्येक चेंडूवरती खेचतोय खडाघाती फटके आणि येतोय आणखीन एक दर्जेदार. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उत्तम हा मामूली बंदा नाही आहे हे डीजे देखील आम्हाला सांगतायत. कारण या खेळाडूला तुम्ही जर संधी द्याल 6 चेंडू आणि 10 चेंडू आणि 30 धावांची खेळी या इनिंगमध्ये त्यानं साकारलेत. ऑलमोस्ट 300च्या स्ट्राईक रेटनं हा फलंदाज मात्र मैदानावरती फलंदाजी करतोय. काय कमालीचा खेळ दाखवलाय एका महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. इथे मात्र बॅट तळपणं गरजेचं होतं आणि फलंदाज उत्तम. यावेळेला मात्र उत्तम शो मैदानाच्या आतमध्ये. ही इज ऑन अ फायर. आणखीन एक बिग हिट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे षटकार. या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर उत्तम मात्र कमालीची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत आणि माहिती मिळते की या खेडोकपाडा गावचे जावई आहेत आणि आज मात्र काय कमालीचा खेळ त्यांना केलाय. आपल्या तमाम मी म्हणेन की
या ठिकाणी पाहुण्यांना दर्शवत आहेत की माझ्या खेळाचा दर्जा काय, माझा खेळ कोणत्या प्रकारचा आहे आणि कमालीची फलंदाजी केली जाते. तब्बल 3 षटकार 2 षटकार 3 चौकार या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत आणि ज्याला मागील सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं त्या गोलंदाजावरती मात्र त्यानं हल्ला बोल केला आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 38 धावा आणि या 38 पैकी 36 धावा या फलंदाज उत्तमच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑलमोस्ट 98% धावा या खेळाडूच्या बॅटमधून आल्यात आणि जो कॉन्फिडन्स त्यानं पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती दाखवला ना, तिथे त्यानं सिंगल घेतली. कारण होतं की होय माझ्या मनगटामध्ये ती ताकद आहे. या स्पर्धेमध्ये मी स्वप्न घेऊन आलो या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल होण्याचं आणि ते स्वप्नपूर्तीसाठी मी अथक परिश्रम करण्याची ताकद माझ्या मनगटामध्ये ठेवतो हे दर्शवत असताना या खेळाडूंना मात्र कमालीचा खेळ मैदानावरती साकारलाय. पहिला चेंडू निर्धाव. इथे गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण पाहतोय गोलंदाज बंटी. यावेळेला जोरकस फटका खेचला गेलाय. याही वेळेला चेंडू गॅपमध्ये जातोय. आता मात्र प्रणयनं देखील आपले हात खुले करायला सुरुवात केली आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे बंटी ठाकूरवरती देखील या ठिकाणी हल्ला बोल चढवला जातोय. खेडोपाडा एंड कडनं गोलंदाजी करत असताना खरं तर वालदेश्वर एंड देखील आपण म्हणूयात. यावेळेला जोरकस फटका लगावला. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या प्रकारचं डेडिकेशन तुमच्याकडनं अपेक्षित असणार आहे. या प्रकारे स्टँडर्ड ऑफ फिल्डिंग तुम्हाला सेट करावं लागेल. खरं तर असं एक वेळ वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल की काय, परंतु एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. चेंडू अडवला सीमारेषेच्या आतमध्ये. पुन्हा जोपर्यंत चेंडूची परत फेक होणार तोपर्यंत मात्र 2 धावा धावफलकावरती. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. वेट अँड वॉच आणि त्या दरम्यान मात्र चेंडू निघून गेला आहे. खरं तर फलंदाज देखील ओळखतोय की खूप चांगली संधी होती. धीम्या गतीचा चेंडू होता. बॅक ऑफ द हँड आपल्याला पाहायला मिळालं होतं. फिंगर्स रोल केल्या होत्या परंतु पिक करता आलं नाहीये. खरं तर पिक केलं होतं परंतु टाइम करता आलं नाहीये. त्यावेळेला फुलर लेनचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. विविधता आहे गोलंदाजाकडे नो डाऊट. षटकामध्ये पुनरागमन करण्याची ताकद माझ्या देखील गोलंदाजीमध्ये हे दर्शवत असताना बंटीने मात्र कमालीचा स्पेल हाताळलाय. 5 चेंडू फेकले, 3 निर्धाव, 1 चौकार आणि त्यानंतर मात्र दुहेरी स्वरूपाची धाव. एक चेंडू जो गॅपमध्ये पडला, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून सीमारेषेच्या पलीकडे आला, तो मात्र खराब चेंडू होता. परंतु त्यानंतर चांगली लाईन आणि लेंथ या ठिकाणी दाखवली आहे. परंतु गरज होती का? अशा प्रकारच्या चुका मात्र तुम्हाला प्रकर्षानं टाळाव्या लागतील. खरं तर बाद होण्याची संधी जरूर होती परंतु बॅकअपला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बॅकअप उपलब्ध नव्हता आणि अशा वेळेला चेंडू हातामध्ये ठेवणं, धैर्याने वागणं, संयम दाखवणं हा क्रिकेटचा देखील एक अविभाज्य घटक आहे. इथे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालंय. सिंगल आली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 45. पहिल्या विकेटसाठीची आय थिंक सुधीर ही सर्वोत्तम भागीदारी असणार आहे आणि ही भागीदारी कितपत जाणार, कारण अर्धशतकाचा आता वेध लागलाय. 2 खेळाडू असे आहेत की ज्यांच्याकडे नजरा असतील. खरं तर 2 रेकॉर्ड्स असे आहेत की ज्यांच्याकडे नजरा असतील. पहिलं म्हणजे उत्तमची अर्धशतकीय खेळी आपल्याला पाहायला मिळेल का, हा पहिला स्वप्न असेल किंवा पहिला विक्रम असेल. आणि त्यानंतर हे दोनही खेळाडू जर शेवटपर्यंत मैदानावर उभे राहिले तर या स्पर्धेतील पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारीचा विक्रम देखील आपल्या नावावर असेल. विक्रमांचा या ठिकाणी नक्कीच उल्लेख म्हटला तर या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम हा अर्थातच हर्षल पली 11 शनिकृपा कोपरा या संघाच्या नावावरती आहे. एक विक्रम त्यांनी केलाय. तर चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक हा विक्रम मात्र फलंदाजी करणाऱ्या या दोनही खेळाडूंच्या नावावरती आहे. आणि अगदी त्याच वेळेला या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक जर कोणाच्या नावावरती असेल तर तो गोलंदाज होता राजेश भोईर. त्यानंतर तुर्बे संघाचा हा गोलंदाज आपण पाहिला. त्यानंतर शिवकर संघाचा उत्तम पाटील ज्यानं 3 चौकारांची हॅट्रिक लगावली. आणि शिवकर संघाचाच प्रणय मात्रे ज्याच्या नावावरती मात्र सलग 3 चेंडू 3 षटकारांचा विक्रम आहे. हे विक्रमवीर संघ मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक घेऊन यावेळेला जोरकस फटका. स्टँड अँड डिलिव्हर्ड. इट्स आउट ऑफ द पार्क. आजच्या रजनीमधील हा सर्वाधिक लांबलचक षटकार. अर्धशतकीय भागीदारी पूर्ण होते. 51 धावा धावफलकावरती लागतायत. एक नवा विक्रम हे 2 खेळाडू मात्र आजच्या रजनीमध्ये आपल्या नावावरती करतायत. 51 धावांची
नाबाद भागीदारी या दोनही खेळाडूंमध्ये झाली आहे, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू आपल्या संधीची वाट या ठिकाणी पाहत असणार. प्रणयची बॅट देखील अगदी निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये तळपताना आपल्याला पाहायला मिळते आहे. एक जबरदस्त संघ बांधणी एक जबरदस्त मी म्हणेन की या दोनही खेळाडूंमधलं ट्युनिंग आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि असं म्हटलं जातं ना की ज्यावेळेला दोन खेळाडूंमध्ये समन्वय चांगला असेल ना, दोन खेळाडूंमध्ये विचारांची देवाणघेवाण जर चांगली असेल ना, तर तुमचा संघ सर्वोत्तम नव्हे तर अतिउत्तम कामगिरी करताना आपल्याला मैदानावर पाहायला मिळतो. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर उत्तमवरती जास्त विश्वास दर्शवला गेला. त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये जर पाहिलं तर चार्ज फलंदाज प्रणयनं आपल्या हातामध्ये घेतला, परंतु ज्या वेळेला मोठा फटका येईल ना त्याच्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान देऊन स्ट्राईक रोटेट करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. यालाच क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जातं. धीरजनं ओळखलंय की लक्ष इथे सेट केलं जाणार आहे, त्यामुळे हे आव्हान आहे अंतिम षटक फेकण्याचं, आणि ते आव्हान पेलत असताना धीरज मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला, नीरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम षटक हाताळत आहेत आणि खरं तर संयमानं अतिशय शांत. पहिल्या चेंडूवरती जरूर त्यांच्या षटकार आला, कोणत्याही प्रकारची हडबडाट पाहायला मिळालं नाही, कोणत्याही क्षेत्ररक्षकावरती त्याने नाराजी व्यक्त केली नाही. या उलट त्याने ओळखलं की मी काय चूक केली, त्यानंतर लाईन आणि लेंथमध्ये बदल केला, थोडेसे फुलर लेंथचे चेंडू विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला गेला आणि त्यानंतर एक चांगलं यश या ठिकाणी पाहायला मिळालं. उत्तमचा स्ट्रॉंग झोन बॅकवर्ड स्क्वेअरले गाडी फाईन लेगच्या मधलं क्षेत्र आहे, त्यामुळे तिथे आपण पाहिलं तर एक क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय आणि थर्डमॅन असेल, पॉईंट असेल, त्यानंतर फ्लाइंग स्लिप असेल, हे क्षेत्ररक्षक मात्र आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजीमध्ये रणनीती आखावी लागेल. धावा रोखायच्या असतील तर मात्र या ठिकाणी या गेम प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं अलॉंग द कार्पेट गरम कळत चेंडू येतोय डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नर रिजनमध्ये 2 धावा. इथे कमालीची रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळते. असं नाही आहे की या 2 फलंदाजांमध्ये फक्त चौकार षटकारांची आतषबाजी आहे, अगदी कलात्मकता देखील आहे, फटक्यांमध्ये मनगटाचा वापर देखील पाहायला मिळतो आणि अगदी त्याच वेळेला रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप कमालीची या 2 खेळाडूंमध्ये राहिली आहे. खरं तर भारदस्त शरीरयष्टीचा उत्तम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि प्रणय देखील तितक्याच कल्पकतेनं धावा पूर्ण करतोय. यावेळेला वेट अँड वॉचचा क्रिकेट थोडासा बॅकफुटला वेट करत होता, क्रीजच्या खोलीचा वापर केला, परंतु टाईम करता आला नाही आहे. नीरजचं देखील कौतुक करावं लागेल. अंतिम 2 षटकामध्ये चांगलं कमबॅक राहिलंय बंटी ठाकूरच्या माध्यमातून आणि अगदी त्याच वेळेला अंतिम षटक हाताळत असताना गोलंदाज नीरज ठाकूर देखील कमालीची कामगिरी करतोय. जितू ठाकूर आणि दुर्गेश ठाकूरची षटकं मात्र थोडीशी महाग ठरली. यावेळेला ऑन साईडला चेंडू टार्गेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट थर्डमॅनला खरं तर फ्लाइंग स्लिपमध्ये हा क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मात्र धावफलकावरती येते. खेळाचा पूर्वार्ध इथे मात्र होतोय समाप्त आणि खेळाडूचं खरं तर इथे स्वागत देखील केलं जातंय, कौतुक देखील केलं जातंय, कारण अंतिम षटकामध्ये धावा रोखण्याचं सर्वाधिक महत्त्वाचं काम. असं वाटलं ज्यावेळेला पहिल्या चेंडूवर षटकार आला याही षटकाला मोठं बनवलं जाईल काय, परंतु या सर्व शंका कुशंका पुसत काढत असताना पुनरागमन आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. उर्वरित 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्या, शेवटच्या षटकामध्ये आल्या धावा 10. एकूण टार्गेट सेट केला गेला. स्क्रीनवरती आपण पाहू शकता 39 धावा नाबाद खेळी साकारली फलंदाज उत्तम या फलंदाजानं आणि अगदी त्याच वेळेला प्रणयनं मात्र 10 चेंडूंमध्ये महत्त्वाची खेळी या मैदानावरती साकारली. 3-4 गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिले. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 55 धावा धावफलकावरती आल्यात. 56 धावांचं लक्ष असेल. खेळाच्या उत्तरार्धामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती होतोय बदल. येतील विकी नांगरे पाटील कळंबोलीचा एक आणखीन आवाज, परंतु तत्पूर्वी मी आपल्या सर्वांची 56 टू विन, तर तोपर्यंत मात्र मी आपल्या सर्वांची घेतो रजा. आज या स्पर्धेच्या निमित्तानं मला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं, मला समालोचन करण्याची संधी दिली, याबद्दल समस्त गावदेवी कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ व ग्रामस्थ मंडळ खेडूकपाडा यांचं मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि अगदी त्याच वेळेला नितेश भोईर यांचा देखील मी या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि यानंतरचा आवाज मात्र मायक्रोफोनवरती विकी नांगरे पाटील यांचा. तर धन्यवाद प्रवीण सर. तर या दरम्यान मी विनंती करेन सन्माननीय श्री दिनेशजी उल्वेकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आजच्या दिवसामध्ये ज्यांच्या माध्यमातून खूप सुंदर समालोचन आपल्याला ऐकायला मिळालं, या विभागातले खऱ्या अर्थानं कळंबोलीमध्ये स्पर्धा असू द्या किंवा खेडूकपाडा या आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेही स्पर्धा असू द्या, आणि ज्यांच्याकडे पाहून मित्रांनो या परिसरामध्ये भरपूर सारे समालोचक मात्र ज्यांच्या हाताखाली घडलेत असे
गुरुवर्य प्रवीणजी अर्जुने सर यांचा इथे मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जातो. या स्पर्धेदरम्यान त्यांचा खूप सुमधुर आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि नक्कीच आपण पाहिलं तर त्या गोष्टीसाठी त्यांचा इथे मात्र एक यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. गावदेवी मित्रमंडळ खेडूकपाडा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर हा सन्मान मात्र या व्यासपीठावरती होत असताना तर नक्कीच मनपूर्वक आभार आपलं प्रवीण सर. तर काय फटकेबाजी केली आहे पहिल्या इनिंगमध्ये फलंदाज आपण पाहिलं तर उत्तम पाटील ना नावाप्रमाणे कामगिरी पण पाहिली तर नक्कीच षटकार चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाडला आणि वैयक्तिक 39 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. 15 चेंडूंमध्ये 4 चौकार आणि आपण पाहिलं तर तब्बल 3 षटकारांच्या मदत 13 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर 4 षटकार आणि 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने तब्बल धावफलकावरती 39 धावांची खेळी. परंतु या संघाला देखील विसरून चालणार नाहीये. ज्या संघाने 5 षटकांमध्ये 80 धावा ठोकल्या होत्या त्या संघाला आता मात्र 4 षटकांमध्ये 55 धावांचा पिछा करायचा आहे आणि 55 धावांचा पिछा करत असताना कोणता असा फलंदाज आहे तो मात्र अग्रगण्य कामगिरी या मैदानावरती करेल ते देखील पाहणं गरजेचं. विनंती असेल मित्रांनो, मॅचमध्ये दिरंगाई तुम्ही करायची नाहीये. महत्त्वपूर्ण मॅच आम्हाला माहिती आहे. आजच्या दिवसात जवळपास शेवटची मॅच असेल. जे क्रिकेट रसिक यूट्यूबच्या माध्यमातून अर्थातच WTCच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेता येतं त्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती जे मान्यवर उपस्थित आहेत सातत्याने आज पहिला दिवस होता स्पर्धेचा. उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला SCP साहेबांच्या शुभ उपस्थितीमध्ये. त्यानंतर सन्माननीय श्री नारायण शेठ ठाकूर साहेबांच्या शुभ उपस्थितीमध्ये आणि आपण पाहिलं तर अरविंद शेठ चौधरी साहेब बरेचसे मान्यवर पुंडलिक शेठ उल्वेकर देखील या स्पर्धेदरम्यान मात्र उद्घाटनासाठी उपस्थित आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा क्रिकेटचा दैदित्यमान सोहळा आणि त्याचं शुभागमन झालं. तिथून आपण पाहिलं तर 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळले जिथे सुपर 12 मध्ये मात्र दाखल झाला आहे. VRCC तुर्भे संघाने या स्पर्धेमध्ये जो संघ जिंकणार इथे पहिलाच बॉल लोवर फुल टॉस होता त्याला मात्र भिरकावून लावलाय. थर्ड मॅन सी मारे का पार मिळतोय पहिल्या बॉलवरती घणाघाती चौकार. तर थँक्यू DJ. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चौकार मात्र लगावला जातोय. लोअर फुलटॉस बॉल होता. पुढचा बॉल यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय. बॅकफुटला वेट करत होता बॉलची परंतु कधीच चेंडू निघून गेला. वेग भन्नाट आपल्याला पाहायला मिळाला ते देखील कळलं नाहीये. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा ओव्हर कव्हर्स फटका सुंदर आहे. बॉल चाल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन सी मारे का पार. फलंदाजाच्या बॅटमधून येतो या षटकातला दुसरा चौकार. तर या दरम्यान आपण पाहिलं तर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार बिगुल वाजलाय मित्रांनो. युद्धाचा 2 चौकारांच्या माध्यमातून युद्ध दमदार होणार परंतु इथे प्रत्युत्तर क्रिकेट असो की आयुष्य मित्रांनो प्रत्युत्तर प्रत्येक जण देतो आणि इथे मात्र ह्युमस विल डेफिनेटली त्रिफळा उद्ध्वस्त एष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. फलंदाज आपण पाहिलं तर दुर्गेश ठाकूर बॅक टू द पवेलियन. आज मी म्हणेल फलंदाज गोलंदाजांनी जेवढं इम्प्रेस केलं नाही तेवढं DJ नितीनने मात्र इम्प्रेस केलंय. प्रॉपर टायमिंग प्रत्येक क्षणाला त्यांच्याकडे गाणं आहे. 12 वाजले गणरायाचं गीत ऐकायला मिळालं. फलंदाजाने षटकार लगावला तेव्हा गीत ऐकायला मिळालं. आता मात्र विकेटचं पतन झालं या क्रिकेटच्या मॅचमध्ये त्याच्यावरती देखील त्यांच्याकडे गाणं तयार आहे. म्हणजे ही मेहनत आहे ही कलात्मकता आहे त्यांच्याकडची आणि हे प्रॉपर टायमिंग आहे आणि गोष्टी मित्रांनो आवडीशिवाय होत नाहीत. प्रबल इच्छाशक्ती त्यांच्यासाठी मात्र
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. पुढचा बॉल दरम्यान गोलंदाज तयार. यावेळेस वेग भन्नाट आहे. या रात्रीच्या सत्रामध्ये, या मध्यरात्रीच्या सत्रामध्ये वेगाने गोलंदाजी केली जाते. 2 चौकाऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाले, परंतु फलंदाज दुर्गेशला बाद करण्यामध्ये आपण पाहिलं तर यश प्राप्त केलं जात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बंटी ठाकूर याला. तर नक्कीच आपण पाहतोय हर्षर परी 11 शनिकृपा कोपरा संघ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा वेगाने चेंडू टाकला गेलाय. इथे आपण पाहिलं तर भन्नाट वेग आहे, परंतु पंच इशारा करतायत की वेगाने टेकट चेंडू टाकण्याच्या नादामध्ये दिशेवरचं नियंत्रण हरपलंय आणि तिथे मात्र पंच दंडित करतात अवांतरने. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडतीये आणि आपण पाहिलं तर हर्षल परी 11 शनिकृपा कोपरा संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतीये तब्बल 9 धावा 1 गडी बाद. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. 9 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. शेवटचा बॉल इथे एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये फलंदाज नक्कीच असणार आणि इथे मात्र ऑन साइडला फटका सजवला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगाने चेंडूच्या खाली, परंतु अंतिम क्षणाला बॉल जातोय सीमारेखा पार. या षटकातला हा 3रा चौकार. सुरुवातीची गरज होती ती सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये मिळतीये. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावसंख्या मात्र पूर्ण केली जाते. 3 चौकार आणि एका वाईडच्या माध्यमातून 13 धावा. इथून मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलता येणारे चेंडू असेल 18 आणि मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 42 धावांची गरज. जवळपास 14ची सरासरी राखायची आहे. 14च्या सरासरीने धावगती बनवली आहे. जवळपास 13च्या सरासरीने धावगती आता बनवली आणि इथून पुढे 14ची सरासरी राखायची आहे. उत्तमने फलंदाजी चांगली मैदानामध्ये पहिल्या इनिंगमध्ये केली आहे, परंतु अशा प्रकारची फलंदाजी जर का दुसऱ्या इनिंगमध्ये शनिकृपा कोपरा 11 संघाची राहिली तर निश्चितपणे ही मॅच जिंकू शकतात. त्यांची ताकद, त्यांची फलंदाजी आहे. कित्येक अशी मैदानं मी पाहिलेत मित्रांनो. कोपरा संघ मग अगदी ए संघ, बी संघ किंवा आज मात्र ई लॉटमध्ये खेळणारा शनिकृपा कोपरा संघ असेल, तितकी दमदार फलंदाजी ते नेहमी मात्र मैदानावरती करताना पाहायला मिळतात. सॉरी, करेक्शन आहे. 18 चेंडू आणि इथून मात्र 43 धावांची गरज आहे. तर यावेळेस फटका फसतोय. 1 धाव. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मिळाले असती, परंतु डॉट बॉल आहे. मित्रांनो एक करेक्शन आहे, लक्ष द्यायचं थोडंसं. 55 धावा पहिल्या इनिंगमध्ये झालेल्या आहेत. 56 धावांची गरज आहे. 13 धावा तुम्ही बनवल्यात, तुम्हाला अजून देखील 43 धावा बनवायच्यात. 12वा खेळाडू आपण देखील या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. खोदून काढला या चेंडूला. यॉर्कर लाईनचा चेंडू मात्र केला गेला होता. ब्रह्मास्त्र वापरलं. वेगवान गोलंदाज रनआउटची संधी होती, परंतु थोडासा लेझी आला चेंडूवरती. तू की मी या नादामध्ये मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक उशिरा पोचले आणि तिथे आपण पाहिलं तर नक्कीच वेगाने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने फलंदाज आपण पाहिलं तर जितू ठाकूर आपल्या स्वतःचं वैयक्तिक खातं गोल करतोय 2, तर टीमला मात्र घेऊन जातोय 15च्या घरामध्ये. धावफलक मात्र समीकरण उरतंय 16 चेंडू आणि आता मात्र 41 धावांची गरज. 16-41चं समीकरण या मॅचमध्ये शिल्लक आहे. जितू ठाकूर मित्रांनो मागच्या मॅचमध्ये धमाकेदार सुरुवात मात्र केली होती, परंतु या मॅचमध्ये गोलंदाज शांत ठेवतोय. पण मला तर टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर निघतोय. गोलंदाज संदीप पाटील यांचा आणि तो मात्र अडचण निर्माण करतोय. डॉट बॉल. इथून पुढे प्रेशर वाढवणार जितू तुमचं. तुम्हाला डॉट चेंडू कमीत कमी खेळावे लागतील जर का मॅच जिंकायची असेल तर. 15 चेंडू 41 धावांची गरज या मॅच मध्ये शिल्लक आहे. रिवर्स अटेम्प्ट. घी अगर सीधी उंगली से ना निकले उंगली टेढ़ी करनी पड़ती है, परंतु इथे देखील आपण पाहिलं तर असफलता. पंच इशारा करतात हाताच्या पंजाचा. 22च्या माध्यमातून मात्र मिळतीये सिंगल. जितू ठाकूर खुटफुटतोय, प्रयत्न करतोय, चिडतोय आता मात्र की धावा येणार कशा, मॅच जिंकायची कशी आहे.
प्रयत्न मात्र करावे लागतील. एकने समीकरण कमी होत आहे. सिंगल डबल खर्च करताना आता मात्र फारसा विचार करणार नाही आहे गोलंदाजी करणारा संघ, कारण की समीकरण वाढत आहे. 14 चेंडू 40 धावांची गरज अजून देखील मॅचमध्ये बाकी आहे. फुल टॉस बॉल आहे, खराब चेंडू आहे. होत्याच नव्हतं करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र टाकला गेलाय. चला, डगआउट मधून सूचना नको आहे. तर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. आमचे तिसरे पंच आमचे प्रवीण पवार सर, मान फ्रॉम कर्नाळा, हे देखील इथे उपस्थित आहेत. नक्कीच पाहतील. डीजेच्या माध्यमातून कॉमेंट्री देखील करतील डीजे नितीन, कारण की आतापर्यंत नोबॉल पर्यंत पोहोचलेत, चौकार षटकार पर्यंत पोहोचलेत. इथून पुढे आपण पाहिलं तर सिंगल डबल कडे देखील त्यांच्याकडे गाणे असतील, यामध्ये शंका नाहीये. फ्री हिट असेल, लायसन असेल तुम्हाला, इथून मॅचला कलाटणी येईल का? इथे फटका फसतोय, बॉल हवेमध्ये. पहिली तर वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, पण पाहिलं तर फेकी स्ट्रायकिंग एंडला होत असताना दुसरी धाव. चांगलं कमबॅक मित्रांनो. फ्री हिट बॉल वरती देखील आपण पाहिलं मोठा फटका येऊ शकत नाहीये. घर फिरलं की घराचे वासे फिरतात. या 2 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते. आपण पाहिलं तर 20 धावा धाव फलकावरती आणि समीकरण बदलतंय. येणारे चेंडू असतील 13 आणि मॅच जिंकण्यासाठी आता मात्र 36 धावांची गरज. 13 चेंडू 36 धावा. इथून आपण पाहिलं तर अजून देखील संधी आहे. एक मोठा फटका जर का आला तर शेवटच्या 2 षटकांमध्ये 30 धावा नक्कीच बनू शकतात. जी फलंदाजी उत्तमने केली आहे तिची पुनरावृत्ती करावी लागेल, परंतु उत्तमने जो बेस तयार करून दिलाय फलंदाजीचा त्यावरती मात्र गोलंदाज अगदी सहजरित्या इमारत बांधतायत. कॉन्फिडन्स आहे त्यांच्याकडे, विविध प्रकारचे गोलंदाजी टाकण्याची संधी आहे, कारण की भात्यामध्ये धावा भरपूर आहेत. आता मात्र समीकरण बदलतंय. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. तर स्पीडअप करायचं थोडंसं. येणारे 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी आता इथून आपण पाहिलं तर 36 धावांची गरज आहे. 36 धावा मित्रांनो बनवू शकतात. सकारात्मक दृष्टिकोन आपण पाहिलं तर चांगलं शॉट सिलेक्शन आणि प्रॉपर टायमिंग जर का केलं तर इथून देखील मॅच बनवली जाऊ शकते, कारण की विकेट्स हातामध्ये आहेत. जितू ठाकूर मित्रांनो एक आक्रमक शैलीदार फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, परंतु गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सिद्धेश ढवळेवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न. फटका फसतोय परंतु बॉल लँड होतोय. ज्या चुका पहिल्या इनिंगमध्ये झाल्या, कॅचेस ड्रॉप झाल्या, मिसफील्ड झाल्या, त्या चुका दुसऱ्या इनिंगमध्ये होत जर का झाल्या तर इथून देखील मॅच जिंकली जाऊ शकते. परंतु फलंदाज खुटफुटतायत, चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीयेत. एखादा फलंदाज तोपर्यंत कॉन्फिडेंट नसतो जोपर्यंत चेंडू मिडल ऑफ द बॅट होत नाहीये. आणि ते दोन्ही फलंदाज पाहिलेत प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करतायत, परंतु चेंडू केवळ मिस टाइम होत आहेत. कोणताही चेंडू अजूनपर्यंत मिडल ऑफ द बॅट झालेला नाहीये आणि तेच कारण आहे मित्रांनो बऱ्याचशा कालावधीपासून सिंगल डबलवरती भर द्यावी लागते. अजूनपर्यंत आपण पाहिलं तर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार आला होता. मागच्या षटकामध्ये एक देखील चौकार षटकार नाहीये. या षटकामध्ये काय घडतंय पाहणं गरजेचं. यावेळेस कडे बॉलला उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये सेफ लँड होतोय. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र रनआउटची संधी. जितू स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र करतोय आणि इथे मात्र स्ट्राईक ठेवण्याच्या नादामध्ये फलंदाज एकाला माघारी परतावं लागेल. इथून खेळ समाप्त होतोय. फलंदाज आपण पाहिलं तर
जितू ठाकूर, जितू ठाकूर बॅक टू द पवेलियन. मित्रांनो, निराशा दिली आहे जितूने. आपण पाहिलं तर कोणी विचार देखील केला नसेल मागच्या मॅच मध्ये ज्या संघाने 80 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केल्या, तो संघ मात्र अशा प्रकारे थोडासा डाऊट डगमगताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण की आता मात्र पूर्णपणे नय्या बिखरली या टीमची 23 या धावसंख्येवरती. गोलंदाजी दमदार आहे. आपण पाहिलं तर मित्रांनो शानदार कामगिरी पहिल्या इनिंगमध्ये. आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो जो चांगला खेळतो, जो प्रामाणिक मेहनत मात्र मैदानाच्या आतमध्ये करतो, त्याला यश मिळाल्याशिवाय कधीच राहत नाहीये. ती मेहनत पाहायला मिळाली पहिल्या इनिंगमध्ये. आपण पाहिलं तर उत्तमची उत्तम खेळी आणि तिला मात्र फिनिशिंग टच देण्याचं काम गोलंदाज मैदानावरती करतात. यावेळेस आल्या मात्र ऑन साईडला फटका भिरकवलाय, बॉल जातोय भिरकन सीमा रेखा पार. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी. तर नक्कीच चौकार येतोय. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण की मी अजून जिंकलेलो नाहीये. ज्या कॉन्फिडन्सने बंटीने स्वतःकडे स्ट्राईक मेंटेन केली आहे, तो कॉन्फिडन्स मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला. या चौकाराच्या मदतीने समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. 3 चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहेत. या 3 चेंडूंमध्ये केवळ 2 फटके जरी आले तरी शेवटच्या षटकामध्ये 15-16 धावा जर का राहिल्या, मॅच ऑन होऊ शकते. गरमागरमीचं वातावरण, रात्रीच्या या गुलाबी थंडीमध्ये अगदी बंद शांततेमध्ये खेळली जाणारी ही रंगतदार आणि एक हाय व्होल्टेज लढत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करतोय. डॉट बॉल. पंचांकडे आछाडभूत नजरेने पाहताय. सिच्युएशन रन्स काढायची आहे, परंतु मित्रांनो पंच योग्य नाही निवाडा करणार यामध्ये शंका नाहीये. डॉट बॉलची होती समाप्ती. स्कोर कार्ड स्थिरावते. आपण पाहिलं तर 27च्या घरामध्ये आता मात्र 8 चेंडू आणि 29 धावांची गरज. 8-29 समीकरण मैदानावरती पूर्ण करायचंय तर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याप्रमाणे खेळावं लागेल. आणि यावेळेस मात्र ऑन साईडला फटका सजवला. क्षेत्ररक्षक उपस्थित. घर फिरलं की घराचे वासा फिरतात. इथे मात्र विकेटचं पतन आहे क्रिकेटच्या मॅच मध्ये. मिळतोय झटका नंबर 3 फलंदाजी करणाऱ्या हर्षल परी. तर नक्कीच ठाकूर तो गियो नयो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर प्रमोद ठाकूर 7 चेंडू 29 धावा. लक्षात हळूहळू अवघड होतंय. पारडं जड होताना आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच आपण पाहू शकाल. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पंच इशारा करतील. इथे मात्र अवांतर चेंडूचा अवांतर धावसंख्येमध्ये पडतीये भर. चला मॅच सुरू करायची आहे, एवढा विचार तुम्ही करू शकत नाहीत. मित्रांनो पंच आहेत ते पण पाहिलं तर अवांतर धावेने टीमची धावसंख्या 1 घर पुढे सरकतीये. निम्मा प्रवास इथे मात्र गाठला. 28 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आणि इथून पुढे आपण पाहिलं तर येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. प्रत्येक बॉलला इथून पुढे चौकार लगवावा लागेल. 7 चेंडू आहेत, 28 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे बाउंड्री लगवावी लागेल. इथून जर का षटकार आला मॅच ऑन राहणार. स्ट्राईकला खेळतोय फलंदाज प्रमोद ठाकूर. पाहूया प्रमोद कशा प्रकारची खेळी ते मात्र साकारतोय. शेवटचा बॉल या ओव्हरचा. यावेळेस मात्र फटका शानदार आहे. इथे मात्र बॉल जाईल सीमा रेखा पार. रन्स मिळतील उत्तुंग असा षटकार. हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नहीं.
फलंदाज सांगतायत शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण की मी अजून जिंकलेलो नाहीये. इथे आपण पाहिलं तर षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या वेग भरतीये, जाऊन पोहोचतीये 34च्या घरामध्ये. आणि उर्वरित समीकरण जर का पाहिलं ना तर येणारे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी आता मात्र 22 धावांची गरज. मॅच ऑन आहे. इथून आपण पाहिलं तर कोणताही संघ मात्र जिंकू शकतो. इथून पहिल्या 3 चेंडूंमध्ये जर का 2 मोठे फटके आले प्रवीण सर तर अजून देखील फलंदाजी करणारा संघ जिंकू शकतो. परंतु पहिले 3 चेंडूवरती सिंगल डबल्स किंवा एखादा फलंदाज जर का बाद झाला तर मॅच जिंकणं थोडंसं अवघड होऊ शकतं. 6 चेंडू 22 धावा वाचवण्यासाठी जिम्मेदारी मात्र सोपवली जाते गोलंदाज आशिष तुपेच्या हातामध्ये. तर उसारली नाईट स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्या खेळाडूने मात्र पटकावलाय, आणि एखादा खेळाडू ना प्रवीण सर उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जेव्हा पटकावतो ना पुढच्या टुर्नामेंटमध्ये कॉन्फिडन्स हा गगनाला भेटणारा असतो. परंतु क्रिकेट आहे, इथे आपण पाहिलं तर भल्या खेळाडूंचा माज मोडताना आपल्याला पाहायला मिळाला आहे, आणि तीच कामगिरी मैदानात केली जाईल का. परंतु पहिला बॉल, काय भन्नाट वेग आहे, काय टप्प्यावरचं नियंत्रण आहे, दिशा देखील सुरेख आहे, आणि त्यामुळे पंच सांगतायत इट इज अ डॉट बॉल. तुम्हाला मात्र फेअर डिलिव्हरी म्हणून घोषित केलं जात आहे. चेंडू राहिले जाता मात्र 5 आणि रन्स करायचे मॅच जिंकण्याकरिता 22. 5-22चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये 5 पैकी 4 चेंडू डिपॉझिट करावे लागतील लक्ष्मण रेषेच्या बाहेर. ते केले जातील का पाहणं गरजेचं. यावेळेस खोदून काढले बॉलला, बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कमालीचा फटका. परंतु मित्रांनो इथे मात्र डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे, जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिले 2 चेंडू डॉट टाकायचे होते, ते 2 चेंडू. इथून पुढे जर का षटकार आला तर मॅच जिवंत राहणार. सिंगल डबलने मॅच मध्ये औपचारिकता बाकी राहणार. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज मोठा फटका खेळेल का. यस, मॅच ऑन आहे. इथे आपण पाहिलं तर मॅच ऑन आहे. षटकार ठोकला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये. ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है. परंतु एक जो पिक्चर असतो ना प्रवीण सर, त्यामध्ये एक असतो हिरो, एक असतो विलन. आतापर्यंत इंटरव्हलला पिक्चर आलाय, परंतु समजलं नाहीये की हिरो कोण आहे आणि विलन कोण आहे. गोलंदाजी मार्कवरती आशिष आहे. मॅच जिंकून तो हिरो बनणार की मॅच का मुजलिम बनून तो मात्र या सामन्याचा विलन बनणार. तर स्ट्रायकिंग एंडला आता मात्र षटकार ठोकलाय फलंदाज आपण पाहू शकाल धीरज ठाकूरने, नीरज ठाकूरने. तो नीरज मात्र या 3 चेंडून मागे 3 मोठे फटके लगवून या सामन्याचा हिरो बनणार. पाहणं गरजेचं. कहाणी में ट्विस्ट मित्रांनो, ज्या प्रकारे इंटरव्हल नंतर एखादी मॅच, एखादी सिनेमा मात्र ट्विस्ट घेते, त्या प्रकारचा ट्विस्ट इथे मात्र येताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू शिल्लक आहे मॅच जिंकण्यासाठी, 16 धावांची गरज. त्यावेळेस मात्र पुन्हा एकदा विकेटच्या अगदी खोदामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, आणि इथे आपण पाहिलं तर जवळपास घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. इथे आपण पाहिलं तर तलवारी टाकल्यात फलंदाजांनी, धावा घेण्याचा प्रयत्न देखील केला नाहीये. मॅच मध्ये उपती औपचारिकता. आता मात्र देवाचा दावा करावा लागेल एखादा खराब चेंडू मैदानावरती टाकण्यासाठी, कारण की समीकरण बदलतंय. चेंडूंची संख्या राहिली आहे 2, धावांची संख्या राहिली ती मात्र 16. क्रिकेटमध्ये कोणतं समीकरण नाही जिथे तुम्ही 2 चेंडूमध्ये 16 धावा बनवू शकतात. गोलंदाजाची एखादी चूकच तुम्हाला आपण पाहिलं तर ही मॅच जिंकून देऊ शकते. चला मॅच सुरू करायची आहे लवकरात लवकर. 2 चेंडू 16 धावांची गरज. बॉलर तयार. यावेळेस फटका फसतोय. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल घेतोय आणि विकेटची संधी ते मात्र प्राप्त होतीये.
तर नक्कीच एक चेंडू आणि आता मात्र 16 धावांची गरज आहे. मॅच मित्रांनो रंगतदार झाली, परंतु शेवटच्या क्षणाला गोलंदाजी करणारा संघ अर्थातच आपण पाहतोय. महादेव स्वर्गीय महादेव टोपले सारा 11 शिवकर संघ मात्र या मॅच मध्ये पकड निर्माण करतोय आणि सुपर 12 मध्ये दाखल होतोय. वेलकम टू सुपर 12 टीम. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच मित्रांनो ज्या खेळाडूने आपण पाहिलं तर 13 चेंडूंमध्ये 39 धावांची बहरदार खेळी या मैदानावरती साकारली आणि आपल्या संघासाठी सुपर 12 चे दरवाजे मात्र खुलून गेले. उत्तम कामगिरी करणारा उत्तम पाटील ठरतो या सामन्यातील